आनंदाश्रम ही जी अत्यंत प्राचीन 100 वर्षापेक्षा सुद्धा जिचा इतिहास अत्यंत दैदिप्यमान आहे, अशा संस्थेमध्ये 100च्या उंबरठ्यावरती उभा असणारा हा जो उत्सव आहे समर्थांचा, त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी सेवा करण्याची एक प्रकारे समर्थ कृपा माझ्यावर झाली. हा पहिला आनंदाचा भाग आहे. दुसरा भाग जो आहे तो थोडा वैयक्तिक आहे. तो व्यक्तिगत असा आहे की माझ्या बायकोचे पणजोबा, त्यांचं नाव अनंत शास्त्री मराठे, आपल्या आनंदाश्रमाचा जो छापखाना होता संस्कृत ग्रंथ छापण्याचा, त्याच्यामध्ये ते मुद्रित शोधनाचं काम करायचे आणि अत्यंत प्रकांड पंडित अशी त्यांची त्या काळामध्ये खात्री होती. आणि वैशिष्ट्य असं ते इथे सांगणं अस्थानी होणार नाही. हे अनंत शास्त्री मूळचे गोव्यातले. गोव्यामध्ये वयाच्या 16व्या वर्षापर्यंत ते राहिले. तोपर्यंत त्यांना पोर्तुगीज सोडून एकही दुसरी भाषा येत नव्हती. विलक्षण शिकण्याची उर्मी होती, पण गोव्यामधलं अत्यंत घरंदाज घराणं, घरी खूप शेतीवाडी, त्यामुळे एकूण घरातल्या वडीलधाऱ्यांचं म्हणणं असं होतं की कशाला शिकायचं, पुस्तकी विद्येने काय होणार आहे, त्यापेक्षा आपली जे आहे सगळी, ज्याला आपण साध्या मराठीमध्ये बारदाना म्हणतो, तो सांभाळ, अशी एकूण घरातली भावना होती. पण ह्यांना प्रचंड शिकण्याची इच्छा होती. शेवटी त्यांच्या आईने त्यांना अक्षरशः घरातनं पळवलं, म्हणजे गुपचूप त्यांना घरातून बाहेर काढलं आणि तिथून ते गोव्यातनं बाहेर पडले आणि मजल दर मजल करत ते वाईला आले. आणि ज्यांची आता जन्मशताब्दी सुरू आहे, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे जे गुरु नारायण शास्त्री मराठे किंवा केवलानंद सरस्वती, त्यांच्या पाठशाळेमध्ये त्यांनी शिकायला सुरुवात केली. तेव्हा जवळपास ते 17 वर्षाचे होते. आणि माझ्या बायकोच्या आजीकडनं, म्हणजे त्यांच्या मुलीकडनं जे मला कळलं की एकही पोर्तुगीज खेरीज एकही भाषा येत नव्हती. त्यामुळे पहिल्यांदी वाईमध्ये येणं, तिथे राहणं, त्याच्यानंतर गोव्यामधली सगळी आहारशैली असल्यामुळे कृष्णाकाठची वांग्याची भाजी आणि भाकरी हे त्यांना कधीच, म्हणजे सुरुवातीला अत्यंत कठीण गेलं. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या प्रतिकूलता सोसत त्यांनी त्यांचं अध्ययन पूर्ण केलं आणि मग आनंदाश्रमाच्या मुद्रित शोधनामधीच्या कामामध्ये त्यांनी त्यांची संपूर्ण हयात ही वेचली. आणि अतिशय प्रसिद्धी परांमुख असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. असे माझ्या बायकोचे जे पणजोबा, त्यांचा थेट संबंध ज्या संस्थेशी होता कामाच्या निमित्ताने, त्या संस्थेमध्ये आज या ठिकाणी आपल्याशी संवाद साधायला मिळतोय, ही दुसरी आनंदाची व्यक्तिगत बाब आहे. आज जो आपण विषय घेतलाय त्याला कारण आहे. कारण असं आहे की इतिहासाचं शोधन हे समुद्र मंथनासारखं आहे. जी आपल्याकडे पुराणामध्ये कथा आहे की समुद्र मंथनामध्ये ते मंथन सुरू झाल्यानंतर त्यातनं विषय निघालं आणि अमृतही निघालं. तसं इतिहासाचा अभ्यास करणं आणि त्यातल्या तथ्यांचा शोध घेणं, याच्यामध्ये कडू गोड सगळ्या गोष्टी पृष्ठभागावरती येतात. तसं कुठल्या तरी एका काळाच्या बिंदूवर ही जी आमची महाराष्ट्रामधली संत परंपरा आहे, की ज्याला आम्ही भागवत धर्माची संत परंपरा म्हणतो, त्या संत परंपरेमध्ये प्रवृत्तीवादी संत आणि निवृत्तीवादी संत असं एक द्वैत कल्पिलं गेलं, प्रस्थापित झालं, मांडलं गेलं किंवा जपलं गेलं. आपण त्याच्यात तपशिलात जायला नको. आणि हा ज्या पद्धतीने ही जी विभागणी झाली, त्याच्यामध्ये समर्थ हे प्रवृत्तीवादी संत आणि बाकी सगळे जे ज्यांना आम्ही थोडक्यात वारकरी संत असं म्हणतो, हे निवृत्तीवादी संत, अशी एक कल्पना मांडली गेली. अनेक त्याच्या मागचे प्रवाह होते, आजही ते आहेत, तिकडे आपण जायला नको.
हे खरोखर असं आहे का, याचा मला प्रश्न आहे. म्हणजे प्रश्न पडला बरं का. मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, मी उपासक पण नाही, अभ्यासक पण नाही, मी फक्त वाचक आहे. त्यातल्या त्यात मी तुकोबा हे जास्ती चांगले वाचलेत असं मी नम्रपणे सांगतो बरं का. मी नम्रपणे एवढ्याकरता म्हणतोय की समर्थ आणि तुकोबा यांच्यामध्ये एक विलक्षण योगायोग आहे. तो योगायोग असा आहे की दोघांचं अवतार वर्ष एकच आहे. 1608 इसवी सन हे समर्थांचं पण अवताराचं वर्ष आहे, तुकोबांचं पण अवताराचं वर्ष आहे. किंबहुना 1950 मध्ये म्हणजे तुकोबांच्या वैकुंठ गमनाला ज्यावेळी 300 वर्ष पूर्ण झाली, त्यावेळी पुरुषोत्तम मंगेश लाड जे अत्यंत ज्येष्ठ सनदी अधिकारी होते, त्यांनी 19व्या शतकामध्ये अलेक्झांडर ग्रांटने जी तुकोबांची गाथा प्रकाशित केली, ज्याला विष्णू परशुराम शास्त्री पंडित आणि शंकर पांडुरंग पंडित या दोन अत्यंत भाषा विज्ञान म्हणजे भाषा तज्ज्ञांनी ती गाथा सिद्ध केली, त्या गाथेचं पुनर्मुद्रण हे 1950 साली तुकोबांच्या वैकुंठ गमनाला 300 वर्ष पूर्ण झाली त्या निमित्ताने केलं गेलं. त्याला जी प्रस्तावना लिहिलेली आहे पुरुषोत्तम मंगेश लाडांनी, अतिशय विचक्षण अशी ती प्रस्तावना आहे. त्याच्यामध्ये लाडांचं एक वाक्य फार म्हणजे मनोज्ञ आहे. लाड असं म्हणतात की संपूर्ण आपण जर वाङ्मयाचा इतिहास मांडायचा जागतिक पातळीवरती जर बसलो तर 1608 इसवी सन हे विलक्षण आगळं वेगळं वर्ष ठरेल. कारण तुकोबा, समर्थ आणि ब्रिटिश किंवा इंग्रजी काव्यविश्वामध्ये ज्याचं एक वेगळं युग आहे असा डाल्टन, हे तीनही महाकवी एका वर्षावर जन्माला. म्हणजे ज्याला आपण आरंभ बिंदू म्हणतो, त्या आरंभ बिंदूचा जर या दोन महापुरुषांचा आपण विचार केला तर 1608 हे एकच वर्ष आहे. काळाचा हिशोब केला तर गंमत आहे. गंमत अशी आहे की आपल्या सगळ्यांना समर्थांचं लौकिक चरित्र माहिती आहे की भारत भ्रमण करून समर्थ जेव्हा कृष्णेच्या खोऱ्यामध्ये पहिल्यांदा आले, तो साधारणपणे तेव्हा समर्थ 36 वर्षाचे होते. म्हणजे 1608 हा जर आपण जो जन्मसाल आहे समर्थांचं, त्याच्यात 36 म्हणजे 1644-45च्या आसपास समर्थ त्यांचं संपूर्ण जे त्यांनी भ्रमण केलं, म्हणजे 12 वर्षाची टाकळीची उपासना, त्याच्यानंतर केलेलं देश भ्रमण, ते करून समर्थ जेव्हा कृष्णेच्या खोऱ्यामध्ये पहिल्यांदा आले, त्याच्यानंतर 6 वर्षामध्ये तुकोबांचं वैकुंठ गमन आहे. कारण 1650 हा तुकोबांच्या वैकुंठ गमनाचा काळ आहे. म्हणजे या दोन महापुरुषांचा तसा भौतिक संबंध येण्याची शक्यता फार कमी आहे. कारण मुळात आजच्यासारखं युग नाही, दळणवळणाची साधनं, समर्थ पूर्ण समर्थांची सुरुवातीची सगळी कारकीर्द कृष्णेच्या खोऱ्यामध्ये, तुकोबा इथे मावळामध्ये. पण या दोघांमध्ये एक आंतरिक साम्य आहे आणि ते आंतरिक साम्य अतिशय मार्मिकपणे विनोबांनी अधोरेखित केलेला आहे. तो खरा आपला आरंभ बिंदू आहे. म्हणजे तिथून खरं मला हा विचार आपण करावा असं वाटायला लागलं. विनोबांचं राम शेवाळकरांनी आणि साहित्य अकादमीने प्रकाशित केलेलं एक संकलन आहे, विनोबा सारस्वताचं नाव आहे. त्याच्यामध्ये विनोबाजींचा एक विस्तृत निबंध हा नाथांवरती आहे, एकनाथांवरती आहे. कारण काळाचा जर आपण हिशोब केला तर नाथ समाधिस्थ झाल्यानंतर 9 वर्षाने ह्या दोघांचा जन्म आहे. कारण इसवी सन 1533 ते 1599 असा नाथांचा 66 वर्षाचा लौकिक काळ आहे. आणि हा सगळा विलक्षण घडामोडींनी भरलेला कालावधी आहे. म्हणजे 1533 हा नाथांचा जन्म आहे आणि 1565 मध्ये विजयनगरचं साम्राज्य बुडलं. म्हणजे 5 शाह्यांनी एकत्र जे हरिहर आणि बुक्क या 2 भावांनी स्थापन केलेलं जे राज्य होतं, ते प्रख्यात त्या तालिकोटच्या लढाईमध्ये म्हणजे विजयनगरच्या साम्राज्याची इतिश्री ही नाथ ऐन तिशीमध्ये असताना झालेली आहे. आणि 1599 मध्ये नाथ समाज झालेत आणि 1608 मध्ये तुकोबांनी समर्थांचा जन्म आहे. आणि साधारणपणे त्याच्या आगे मागे शहाजी राजांचा जन्म आहे. कारण आज जो ज्ञात इतिहास आहे त्याच्याप्रमाणे
शहाजीराजांचे वडील मालोजी राजे हे नाथांचे समकालीन आहे. हा सगळा धागा घेऊन विनोबाजी असं म्हणतात की नाथांच्या नंतर 9 वर्षांनी तुकोबा आणि रामदास यांचा जन्म व्हावा. याच्यात एक सूत्र असं आहे की नाथांचं जे वैराग्य आहे ते तुकोबांकडे गेलं आणि नाथांचा लोकसंग्रह समर्थांनी घेतला. आता ह्याच्यात गंमत आहे, हे वाक्य जे आहे ना विनोबांचं, हे फार अन्वर्थक आहे. नाथांच्या ठिकाणचा जो संगम आहे की वैराग्य किंबहुना वैराग्यपूर्ण उत्तम संसार, हे जे नाथांचं वैशिष्ट्य आहे. कारण नाथांचं लौकिक चरित्र अत्यंत असाधारण अशा अर्थाने आहे की नाथ हे अत्यंत संपन्न घरामधले होते. एकेकाळी आजही नाथ वंश जे पैठणला आहेत विद्यमान, त्यांची अशी धारणा आहे किंवा ते सांगितले जातं की नाथांच्या घरामध्ये त्या काळी 12,000 एकर शेती होती. कारण नाथ संपन्न कुटुंबामधले होते. तरी सुद्धा अतिशय उत्तम संसार नाथांनी केला. त्यामुळे वैराग्ययुक्त उत्तम प्रपंच हा जो भागवत धर्माने प्रचलित केलेल्या भक्तीचा जो आगळा प्रकार आहे तो नाथांच्या मध्ये दिसतो. आणि विनोबाजी म्हणतात की पुढे फक्त त्याचे 2 भाग आपल्याला या 2 महापुरुषांच्या दृष्टीने किंवा रूपाने आपल्या पुढे तत्कालीन महाराष्ट्रापुढे उभे राहिले की नाथांचं वैराग्य जे आहे ते तुकोबांकडे गेलं आणि नाथांचा लोकसंग्रह हा समर्थांकडे गेला. विनोबांनी तिथे आजच्या परिभाषेतली उपमा वापरली आहे की जसं आम्ही रिले सर्कस करतो, आपण रिले शर्यत करतो, तसं नाथांनी ती बॅटन जी होती ती समर्थ म्हणजे नाथांची ती बॅटन एकीकडनं तुकोबा आणि दुसरीकडनं समर्थांनी घेतली आणि आपापल्या परीने तो विचार पुढे नेला. इथे खरं मला प्रश्न म्हणजे कुतूहल वाटतं की हे जर असं असेल तर हे जे द्वैत मांडलं जातं याला खरोखर आधार आपल्याला सापडतो. म्हणून मी आज आपल्यासमोर जे मांडणार ना, हे माझं भाषण प्रवचन वगैरे नाहीये, ही जिज्ञासा आहे. आणि कुठेतरी आपण थोडं मोकळ्या नजरेने हा संपूर्ण आपला जो परंपरेचा प्रवास आहे आणि विशेषतः भागवत धर्माचा जो विचार आहे त्याच्याकडे आपण थोडं अनाग्रही दृष्टीने जर बघितलं तर महाभारतापासून ज्या विचाराचा उगम होतो, कारण भागवत धर्म हा जो धर्मविचार आहे हा मूळ महाभारतामध्ये येतो. म्हणजे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की भागवत धर्माबद्दल आज त्या मानाने फार अभ्यास झालेला दिसत नाही. म्हणजे माझ्या मर्यादित वाचनामध्ये बरं का 3 लोकांनी जे उत्तुंग लोकांनी भागवत धर्माबद्दल लिहिलेलं आहे. त्यातले पहिले आहेत रामकृष्ण गोपाळ भांडारकर, दुसरे आहेत महादेव गोविंद रानडे आणि तिसरे आहेत बाळ गंगाधर टिळक. कारण टिळकांच्या गीता रहस्यामध्ये संपूर्ण गीता रहस्याचा जो प्रतिपाद्य विषय आहे टिळकांचा, तो झाल्यानंतर जी परिशिष्ट त्याला जोडलेली आहेत त्याच्यामध्ये एक विस्तृत परिशिष्ट टिळकांनी भागवत धर्माचा उगम आणि विकास ह्याच्यावर घातलेला आहे. पण गीता रहस्याचा जो प्रारंभ आहे जिथे विषय प्रवेश टिळक करतात तिथे टिळकांचं एक फार ठोस असं विधान आहे, निरीक्षण आहे. टिळक असं म्हणतात की गीता धर्म कशाला म्हणायचा. म्हणजे मला जर कोणी विचारलं की गीता धर्म म्हणजे काय किंवा गीता धर्म हे कुठल्या धर्मविचाराचं कुठल्या विचारसरणीचं नाव आहे, तर टिळकांनी असं निरपवाद निसंशयपणे तिथे विधान केलेलं आहे की भागवत धर्म म्हणजे गीता धर्म. कारण गीतेमध्ये जे प्रतिपादन आलेलं आहे ते भागवत धर्माचं प्रतिपादन आलेलं आहे. आणि तिथे टिळक एक सूक्ष्म भेद करतात किंवा फरक करतात. तो फरक असा आहे की हा जो आमचा वारकरी संप्रदाय आहे या वारकरी संप्रदायाचे 2 आधारभूत ग्रंथ जे आहेत ते गीता आणि भागवत हे आहेत. तुकोबांचा अभंग आहे, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. टिळक असं म्हणतात की हे जे 2 ग्रंथ आहेत या 2 ग्रंथांचं अधिष्ठान ज्या धर्मविचाराला म्हणजे ज्या जीवनसरणीला लाभलेलं आहे त्या जीवनसरणीचं नाव भागवत धर्म आहे. आणि ह्याची 2 अंग आहेत.
पहिलं अंग जे आहे भागवत धर्माने, म्हणजे मुळात भागवत धर्माची व्याख्या आपल्या परंपरेमध्ये 3 पद्धतीने केली गेलेली आहे. की एक, भागवत धर्म म्हणजे कुणाचा धर्म, तर भक्ताचा धर्म, म्हणजे भक्ताची जीवनशैली. तुकोबा जेव्हा म्हणतात, आई काजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा, हा जो तुकोबांचा प्रख्यात अभंग आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. तर भागवत म्हणजे भक्त. तर भक्ताने त्याची जीवनशैली कशी जगायची, त्याचं व्यक्तिगत आयुष्य आणि समाजाचं म्हणजे सामाजिक जीवन याचं नातं नेमकं कसं आहे, याचा वस्तुपाठ ज्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे, तो भक्ताची जीवन राहणी म्हणजे भक्ताचा धर्म म्हणजे भागवत धर्म, ही त्याची पहिली व्याख्या आहे. दुसरी व्याख्या भागवत पुराणामध्ये ज्याचं विवरण आलेलं आहे, असा धर्म म्हणजे भागवत धर्म, ही दुसऱ्या पद्धतीने केलेली त्याची व्याख्या आहे. आणि तिसरी व्याख्या अशी आहे, जो भगवान विष्णूंनी स्वतः कथन केला तो भागवत धर्म. आता इथे गमत अशी आहे की भागवत श्रीमद भागवत आणि श्रीमद भगवत गीता ह्या दोन्ही ग्रंथांचा इथे मग आपला विचार टिळक मांडतात. टिळक असं म्हणतात की या भागवत धर्माने जी भक्तीची संकल्पना रूढ केली महाराष्ट्रामध्ये किंवा एकूण आपल्या विचार विश्वामध्ये, त्या भक्तीची 2 अंग आहेत. त्यातलं एक अंग जे आहे ते आहे नामचिंतनाचं, आणि दुसरं अंग जे आहे ते आहे लोकसंग्रहाचं. त्यामुळे टिळक गीता रहस्याचं जे परिशिष्ट आहे त्याच्यामध्ये टिळकांनी त्याच्या फार अत्यंत विस्तृतपणे लिहिलेलं 16, 17, 18 पानाचं ते परिशिष्ट आहे. टिळक असं म्हणतात की भागवत धर्माने जो भक्ती विचार प्रसृत केला त्याचं आगळेपण हे आहे की या भक्तीला 2 अंग आहेत. एक अंग व्यक्तिगत आहे, दुसरं सामाजिक आहे, आणि त्याच्यात एक आंतरिक सुसंवाद आहे किंवा आंतरिक सूत्र आहे. भागवत धर्माने प्रवर्तित केलेल्या भक्ती तत्वाचं जे व्यक्तिगत पातळीवरचं अंग आहे किंवा परिमाण आहे ते नामचिंतनाचं आहे, पण त्याचं जे सामाजिक अंग आहे ते लोकसंग्रहाचं आहे. आता हा विचार कुठे येतो पहिल्यांदा, मी लोकसंग्रहाची व्याख्या काय ते आपण पुढे बघू, कारण ते कळलं की ज्ञानदेवांचा ईश्वरनिष्ठ आणि समर्थांचा महंत यांना जोडणारा जो समान धागा आहे विचारांचा, तो ताबडतोब स्पष्ट होतो. ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये, म्हणजे पर्यायाने गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये जिथे भगवंतांनी कर्मयोग मांडलेला आहे, तिथे गंमत आहे. म्हणजे आपला जी कर्मयोगाची आपली जी साधारण काय आपण म्हणू धारणा आहे ती अशी आहे की कर्म हे शेवटी बंधनामध्ये टाकतं, कर्माचा फेरा असतो, आणि कर्माचे संस्कार अंतःकरणावरती, वासनेवरती, भावनेवरती उमटल्यामुळे पुनरपी जननम पुनरपी मरणम ही आपली अखंड मालिका चालू राहते. इथे भगवंताने जो गीतेमधला जो कर्मयोगाचा भाग मांडलाय त्याचा आधार ज्ञानदेवांनी पण घेतलेला आहे, आणि तोच धागा टिळकांनी पुढे गीता रहस्यामध्ये आणलेला आहे. ज्ञानदेवांच्या 3ऱ्या अध्यायामध्ये एक 4 ओव्या फार महत्वाच्या आहेत. ज्ञानदेव असं म्हणतात की देख पा जनकाधिक कर्मजात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते ना. म्हणजे ज्ञानदेव भगवंताच्या मुखामधनं अर्जुनाला उपदेश करताना असं म्हणतात की अर्जुना, आपल्या परंपरेमध्ये जनक नावाचा राजा असा आहे की तो ब्रह्मर्षी आहे, त्याने राज्यपद सोडलं नाही. किंबहुना तुकोबांच्या एका अभंगाचं शेवटचं चरण असं आहे, तुका म्हणे राज्य करीतो जनक अग्नी माझी एक पाय झाले. म्हणजे तो विदेही आहे, असो ऐसा कोठे आठवची नाही, तुकोबाचे म्हणतात की देहीच विदेही भोगुरशा. असा जनक कसा आहे की तो सगळं राजकाज करतोय पण तरी तो ब्रह्मनिष्ठ आहे. म्हणजे तो लौकिकार्थाने राजधर्म पाळतोय, राजधर्माशी निगडीत सगळी कामं तो करतोय, पण तो कर्मामध्ये लिप्त होत नाहीये. ही काहीतरी जादू आहे किंवा ही कर्म करण्याची वेगळी दृष्टी आहे. देखपा जनकाधिक कर्मजाता शेख न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. मग ही कर्म करण्याची जी युक्ती आहे ना, त्या कर्म करण्याच्या ती कर्म करण्याची युक्ती हस्तगत करण्याचं साधन नामचिंतन आहे. इथे टिळकांनी तो संपूर्ण जो संगम आहे की ही जी 2 अंग आहेत भागवत धर्माने प्रवर्तित केलेल्या भक्तीची, नामचिंतन आणि लोकसंग्रह, त्याचा सांधा इथे आहे.
कारण लोकसंग्रह करणं याचा अर्थ लोकांचा नुसता जमाव गोळा करणं असं नाहीये. म्हणजे आज थोडं क्षमा मागून बोलतो, आज जसं निवडणुकीकरता सभांना ट्रक भरून माणसं आणली जातात त्याला लोकसंग्रह म्हणत नाही. आचार्य वाडेकरांचा जो 3 खंडांचा तत्वज्ञान कोश आहे त्याच्यामध्ये आणि महादेव शास्त्री जोशींचा जो संस्कृती कोश आहे त्याच्यामध्ये लोकसंग्रह या व्याख्येचं फार सुंदर विवरण आहे. समाज नावाचा जी लोकसंस्था आहे जी प्राचीन काळापासून आलेली आहे. ज्ञानदेवांची एक फार सुंदर ओवी आहे की ज्ञानदेव असं म्हणतात की अर्जुना, जे पुढत पुढत पार्था हे सकल लोकसंस्था रक्षणीय सर्वथा म्हणून या. समाज नावाची अनादी काळापासून उत्क्रांत होत आलेली ही जी लोकसंस्था आहे, अतिशय सुंदर शब्द आहे. ही जपणं, ती योग्य मार्गाने कार्यप्रवृत्त राहील याच्याकरता त्या समाजाला मार्गदर्शन करत राहणं हे खऱ्या अर्थाने विवेकी पुरुषाचं कार्य आहे, कर्तव्य आहे. आता हा जर आम्ही विवेकी पुरुषाचं हे कर्तव्य जे भागवत धर्माला अभिप्रेत आहे, म्हणजे भागवत धर्माने प्रवर्तित केलेल्या भक्तीच्या दुसऱ्या अंगाचं जे परिमाण आहे लोकसंग्रह, त्याचा संबंध समाजाचं रक्षण हे विवेकी पुरुषाने केलं पाहिजे, समाजाचं संवर्धन विवेकी पुरुषाने केलं पाहिजे या सूत्राशी जोडलेलं आहे. या संदर्भामध्ये मग लोकसंग्रहाचा अर्थ असा होतो की समाजामधला प्रत्येक घटक जो आहे, प्रत्येक व्यक्ती जी आहे, त्या व्यक्तीच्या ठिकाणी जी ऊर्जा आहे, जी क्षमता आहे, जी कल्पकता आहे, जी निर्मिती क्षमता आहे, त्या सगळ्याचा समुच्चय करत त्या समाज पुरुषाला एका उच्च ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी त्याला सतत प्रेरणा देऊन कार्यप्रवृत्त राखण्यासाठी जो सगळा खटाटोप करायला लागतो त्याला लोकसंग्रह नाव आहे. आणि आपण आता ह्या पार्श्वभूमीवरती विशेषतः आता म्हणजे यंदा पुन्हा ज्यांच्या शताब्दीला म्हणजे स्मृती शताब्दी ज्या महादेव गोविंद रानडे यांची आता सुरू झाली परवाच्या 18 जानेवारी 1925ला, कारण 18 जानेवारी 1901 हा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा मृत्यूदिन आहे. रानड्यांचं संपूर्ण जीवन किंवा टिळकांचं संपूर्ण जीवन याच्यामध्ये या लोकसंग्रहाचं आपल्याला सूत्र दिसतं की कुठलाही माणूस जरी आला तरी त्याच्या टिळकांचं एक फार सुंदर वाक्य गीता रहस्यामध्ये आहे की प्रत्येक माणसामध्ये गुणदोष आहे. आपण त्याच्या गुणांचा वापर आपल्या स्वराज्य प्राप्तीकरता कसा करून घेता येईल या दृष्टीने त्याला स्वराज्याच्या कामी गुंफून घेणं, टिळक म्हणायचं हे माझं लोकसंग्रहाचं सूत्र आहे. न्यायमूर्ती रानडेंच्या चरित्रामध्ये असेच प्रसंग आहेत. रानडे इथे बुधवारामध्ये रानडे राहत होते. रानडेंच्याकडे कुठलाही माणूस गेला आणि तो चर्चा करायला लागला ना की ह्याच्याकडे खरोखर काम करण्याची किती इच्छा आहे हे तपासण्यासाठी न्यायमूर्ती रानडे त्यांच्या जवळचं एखादं पुस्तक त्याला काढून द्यायचे आणि म्हणजे ह्या पुस्तकाचा सारांश 8 दिवसानंतर मला लिहून आणून दाखव. ज्याला खरोखर इच्छा असायची तो यायचा, जो यायचा नाही तो बाजूला जायचा. ही जी लोकसंग्रहाची भूमिका आहे. ज्ञानदेव असं म्हणतात की हा लोकसंग्रह करणं हे प्रत्येक विवेकी पुरुषाचं कर्तव्य आहे, तो त्याच्या इच्छेचा भाग नाही. त्याला उभी आहे. पुन्हा ज्ञानदेवांची उभी अशी आहे, मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. हे जो ज्याला समाजाचं नेतृत्व करायचं आहे किंवा लोकसंग्रह हे भागवत धर्माने सांगितलेल्या भक्तीचं जे अंग आहे ते ज्याला पटलेलं आहे त्याचं आचरण जो करतोय त्याचं हे कर्तव्य बनतं. काय की मार्गाधारे वर्तावे. मार्गाधारे वर्तावे म्हणजे योग्य मार्गावरनं समाजाने वाटचाल करावी म्हणून समाजाचा हात धरून त्याला पुढे न्यायचा. ही जी भूमिका आहे ही भागवत धर्माने प्रवर्तित केलेली संत भूमिका आहे. हे थोडी पार्श्वभूमी का म्हणतोय, हा ईश्वरनिष्ठ हा जो शब्द पसायदानामध्ये आलेला आहे त्याचा गाभा भागवत धर्माने सांगितलेल्या या भक्ती तत्वाशी आहे. आणि पुढच्या काळामध्ये समर्थांनी महंत नावाची जी संस्था अपेक्षिलेली आहे आणि त्या महंताच्या अंगी पर्यायाने समर्थांचा जो संप्रदाय आहे की ज्याला समर्थ संप्रदाय किंवा श्री संप्रदाय अशी दोन्ही नावं आहेत, या संप्रदायाचा जो अनुयायी आहे त्याच्या अंगी कुठली 20 लक्षणं असली पाहिजेत याच्याबद्दल समर्थांनी जे विवरण केलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा धागा स्पष्ट दिसतो, जो आज आपला म्हणजे संवादाचा मुख्य विषय आहे.
ज्ञानदेवांची ओवी अशी आहे की जयाही कर्तव्यासे उरले लोकाला. ज्ञानदेव असं म्हणतात की कुणाला विवेकी पुरुष म्हणायचं किंवा कुणाला संत म्हणायचं, तर ज्याला स्वतःला काहीही मिळवायचं नाहीये जगाकडनं, देखे प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्यासे उरले लोका लागे. याने असं म्हणतात की ज्याला देखे प्राप्तार्थ झाले, त्याचं जीवनाचं जे काही इप्सित होतं ते त्याला पूर्णपणे प्राप्त झालेलं आहे. जे निष्कामता पावले, ज्याला आता स्वतः करता म्हणून काहीही मिळवायची भूमिका ज्याच्या मनामध्ये आता अणुमात्रही शिल्लक नाही, असा जो पुरुष आहे की जो खऱ्या अर्थाने आता मुक्त आहे, त्याने मग कर्म सोडायचं का, तर नाही सोडायचं. इथे त्या भागवत धर्माच्या भक्तीचा खरा पीळ आहे की जो परिपूर्ण आहे, ज्ञानी आहे, विवेकी आहे, सर्वार्थाने जो आता पोचलेला आहे आजच्या भाषेमध्ये, त्याला काहीही आता करायचं कारण नाहीये, इच्छा नाहीये, पण म्हणून त्याला कर्म सोडण्याचा अधिकार नाही. तयाही कर्तव्यासे उरले लोका लागी. इथे भागवत धर्माची जी भक्ती आहे त्या भक्तीचं व्यक्तिगत अंग आणि सामाजिक अंग याचा जो सेतू आहे तो इथे स्पष्ट होतो की देखे प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्यासे उरले लोका लागी. त्याने निवृत्त व्हायचं नाही, त्याने संन्यास घ्यायचा नाही. त्याला संन्यास ज्ञानदेवांचा शब्द लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्याचं इप्सित गवसल्यानंतर आता मला काही मिळवायचं राहिलेलं नाही, म्हणून मी सर्वसंग परित्याग करून वनामध्ये जाईन किंवा एकांतामध्ये जाईन, हे भागवत धर्माला मान्य नाही. तयाही कर्तव्यासे उरले लोका लागी. त्याला जरी नाही तरी त्याने समाजाच्या भल्यासाठी कार्यरत राहिलं पाहिजे, आणि हा त्याच्या इच्छेचा भाग नाही, हा त्याच्या कर्तव्याचा भाग. मग त्याचं कर्तव्य कुठलं, ते मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. ही जी संत पदाची व्याख्या आहे भागवत धर्माने मांडलेली, या व्याख्येमध्ये मग ज्ञानदेव, नामदेव, नाथ, तुकोबा, समर्थ, निळोबा हे सगळे बसतात, कारण हे सगळे त्या भागवत धर्माचे एका अर्थाने वारस आहे किंवा परंपरेचे पाईक आहेत. हे कर्तव्य काय आहे, आणि हे कर्तव्य मग संताने समाजा म्हणजे संतत्वाची व्याख्या काय किंवा संतत्वाची कसोटी काय, तर ज्याला जो स्वतः मुक्त आहे पण ज्याने लोकसंग्रहासाठी स्वतःला जोडून घेतलेलं आहे. म्हणून ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीमध्ये एक उभी ज्ञानदेवांनी अशी घातलेली आहे की ज्ञानी लोकांना ते भय असतं की मी जर कर्मामध्ये गुंतलो तर कर्माचा संस्कार होईल, मग त्या कर्माचे संस्कारांना मी पुन्हा कर्माच्या फेऱ्यामध्ये अडकेन. ज्ञानदेव असं म्हणतात, लोकसंग्रह वर्तता कर्माचा दोष अंगाला लागत नाही. का? कारण त्याला स्वतःला नकोय, ते लोकांकडे. ही जी भूमिका आहे काय, इथे भागवत धर्मातल्या संत पदाचं जे वैशिष्ट्य आहे ते दिसतं. मग इथे संताचं कर्तव्य काय होतं, त्याच्याकरता तुकोबांचा फार गोड अभंग आहे. तुकोबांचा एक अभंग असा आहे, अर्भकाचेसाठी पंते हाती धरली पाटी, तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी. अर्भकाचेसाठी पंते हाती धरली पाटी, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली, तुका म्हणे दाव जनासाठी उदकी ठाव. जो विवेकी आहे, जो संत आहे, त्याचं मग जगाबद्दलचं कर्तव्य आहे की जसं पूर्वी तुकोबांनी ते दृष्टांत दिले तर जुन्या काळात देते की पूर्वीच्या काळी पंतोजी हा धूळपाटीवरती मुलाचं बोट धरून त्याला गिरवायला लावायचा. तुकोबा असं म्हणतात, ते पंतोजीला अक्षर गिरवायची गरज नाहीये, तो कोणाकरता गिरवतोय, त्या बालकासाठी गिरवतोय. अर्भकाचेसाठी पंते हाती धरली पाटी, तैसे संत जगी. त्यामुळे संतांना जगाकडनं काही नकोय, पण जग योग्य मार्गाने चाललं पाहिजे, म्हणून ते कार्यप्रवृत्त होतात, आणि म्हणून त्यांना लोकसंग्रह हा अपरिहार्य आहे. इथे आपल्याला मग पसायदानाचा अंतरंग उलगडायला की ही जी संताची व्याख्या आहे
ही भागवत धर्माने जी केलेली व्याख्या आहे की तो म्हणजे संत कोणाला म्हणावं. आता मी त्याच्यात फार विस्तारात जात नाही, कारण आपण वेळ तसा मर्यादित आहे आपल्याकडे. आमच्या म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये ताटीचे अभंग म्हणून जो एक 12 अभंगांचा समूह आहे की ज्याच्यामध्ये ती कथा सगळ्यांना माहिती आहे की खूप समाजाकडनं त्रास झाला, मनस्ताप झाला म्हणून एका वैतागाच्या कडे लोटाच्या क्षणी ज्ञानदेवांनी कुतीचं दार लावून घेतलं आणि मग तुम्ही दार उघडा म्हणून मुक्ताबाईंनी त्यांची जी विनवणी केली आणि विनवणी करता करता जो उपदेश केला, ते जे अभंग आहेत त्याला ताटीचे अभंग असं त्या अभंग समूहाला नाव आहे. त्यातला पहिला अभंग असा आहे की मुक्ताबाई ज्ञानदेवांना असं म्हणतात, ज्ञानदेवा तुम्ही संत स्वतःला म्हणत होता की तुम्हाला लोक संत म्हणतात, किंवा निदान तुमच्या निमित्ताने संतत्वाची आपण जर व्याख्या करायची झाली तर संत कोणाला म्हणायचं. तर पहिला अभंग त्यातला मुक्ताबाईंचा असा आहे, संत जेणे व्हावे जग बोलणे सहावे, तरी चांगी थोरपण जया नाही अभिमान. की कोण संत, तर जगाची दूषणं सहन करून सुद्धा जगाच्या भल्यासाठी जो झटतो. पुन्हा तुकोबांचा अभंग आठवा, जगाच्या कल्याणा देहांच्या संतांच्या विभूती देह कष्टभीती पर उपकारे. इथे संत आणि समाज यांचं जे नातं आहे की ज्याला पुन्हा जोडणारा धागा लोकसंग्रहाचा आहे, हे जे भागवत धर्माचं वैशिष्ट्य आहे हे आपल्याला या दोन्ही महापुरुषांच्या जीवनावर ज्ञानदेव आणि समर्थ. म्हणून थोडी हा भागवत धर्म हा जो प्रकार आहे हा थोडा मी विस्ताराने का म्हणला, कारण भागवत धर्माची मुळी व्याख्याच व्यासाने अशी केलेली आहे. म्हणजे महाभारताच्या शांती पर्वामध्ये जे नारायणीय उपाख्यान आहे त्याच्यामध्ये व्यासांनी पहिल्यांदी भागवत धर्म म्हणजे भागवत धर्माला अनुसरणारी जीवनशैली कशी असते याचं जे विवरण केलेलं आहे. त्याच्यामध्ये ही जी 2 अंग आहेत त्या भक्तीची, नामचिंतन आणि लोकसंग्रह, त्याचं जे आंतरिक सूत्र आहे समान, ते तिथे अनुस्यूत आहे. व्यासाने व्याख्या अशी केलेली आहे, प्रवृत्ती लक्षणश्चैव धर्मो नारायणात्मका. की ज्याला आम्ही भागवत धर्म म्हणतो किंवा ज्याला नारायणीय धर्म असं सुद्धा दुसरं नाव आहे, हे कसं आहे तर नारायण परो धर्म पुनरावृत्ती दुर्लभा प्रवृत्ती लक्षणश्चैव धर्मो नारायणात्मका. की ज्याला भागवत धर्माची खुबी कळली किंवा भागवत धर्माचा जो गाभा आहे, जे सारतत्व आहे, त्याला पुनरावृत्ती दुर्लभ म्हणजे त्याला मोक्ष हा ठेवलेला आहे, त्याने मोक्षाची चिंता करण्याचं कारण नाही. प्रवृत्ती लक्षणश्चैव धर्मो नारायणात्मका. हा भागवत धर्म जसा मोक्षप्रद आहे तसा तो प्रवृत्ती लक्षणाने सुद्धा युक्त आहे. म्हणजे आमच्याकडे आम्ही निवृत्ती आणि प्रवृत्ती असे जे 2 आमच्या जीवनाचे भाग करतो, ते एका अर्थाने कसे अप्रस्तुत आहेत किंवा त्याच्यात द्वैत मानणं हे कसं अस्थायी आहे हे व्यास तिथे स्पष्ट करतात. म्हणजे मानवी जीवन जे आहे ते मानवी जीवन प्रवृत्ती आणि निवृत्ती. इथे आता मूळ वृत्ती हा शब्द आहे की वृत्ती म्हणजे विचार. वृत्ती या शब्दाला हा जो लघुकोश म्हणजे संस्कृत लघुकोश जो आहे त्याच्यामध्ये जवळपास एक 50-55 त्याच्या अर्थछटा दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये वृत्तीचा एक अर्थ हा कष्ट करणं, पराकाष्ठा करणं, एखाद्या गोष्टीची म्हणजे पूर्ती करण्यासाठी झटणं, हा जो प्रयत्नवाद आहे तो त्या प्रवृत्ती शब्दाचा गाभा आहे. महर्षी व्यास असं म्हणतात की भागवत धर्म हा निवृत्ती आणि प्रवृत्ती ह्या ज्या 2 जीवनशैली आहेत, या जीवनशैलीचं समधात संतुलन जीवनामध्ये प्राप्त करून देण्याची किंवा प्राप्त करून घेण्याची दृष्टी प्रदान करणारी जी विचार प्रणाली आहे तिला भागवत धर्म हे नाव आहे. आता मी आपल्याला गंमत सांगतो. बरोबर तुकोबांचा असा एक अभंग आहे. मी ते म्हणतो ना की तुकोबा आणि रामदास हे एका वर्षात जन्माला यावे, याच्यात हा योगायोग जसा आहे तसा याच्यात एक हा भागवत धर्माचा जो गाभा आहे तो या दोघांच्या जीवनामध्ये अत्यंत स्पष्ट दिसतो, ज्याचा उगम ज्ञानदेवांपासून आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये आणि गीतेमध्ये दिसतो. तुकोबांचा अभंग असा आहे, अभंग फार गोड आहे बरं का. गाथेमध्ये बघा आपण,
व्यासांनी हे जे लक्षण सांगितलेलं आहे की प्रवृत्ती आणि निवृत्ती म्हणजे संन्यास आणि उत्तम पद्धतीने केलेला प्रपंच, याचा सुविहित संगम म्हणजे भागवत धर्म आहे. किंवा भागवत धर्म नावाची जीवनशैली, जीवन जगण्याची जी रीत शिकवते, त्याच्यामध्ये वैराग्य आणि प्रवृत्ती याचा अतिशय सुंदर मेळ आहे. इथे पराकोटीची संन्यास प्रवणता पण नाहीये आणि पराकोटीची प्रपंच लोलुपता पण नाहीये. म्हणजे मी अखंड केवळ प्रपंचामध्ये किंवा भोगामध्ये गुंतून राहीन आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काहीतरी जे आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करीन, हे पण नाहीये. आणि सगळ्या लौकिक सुखांच्याकडे मी पाठ फिरवीन आणि केवळ पारलौकिकाची चिंता करत बसेन, हे पण नाहीये. या दोन्हीचा मध्य आहे, या दोन्हीचा सुवर्ण मध्य आहे. तुकोबांचा अभंग असा आहे, प्रवृत्ती निवृत्तीचे आटून या भाग, उतरले चांग रसायन, ज्ञानाग्नी हुताशी कडसिले ओजा, आत्मसिद्धी का जा लागोनिया. मी फार अभंगात जात नाही कारण तो आपला विषय नाही आजचा. तुकोबांनी दृष्टांत जो दिला आहे तो स्वयंपाकघरातला दिलेला आहे की समजा मला जर एखाद्या चांगली पाककृती करायची असेल तर त्या पाककृतीसाठी लागणारे जे सगळे घटक आहेत, त्यातले म्हणजे मीठ असेल, मिरची असेल, मसाला, तेल, जे काही असेल ते आपण एकत्र करतो. पण ती जो मला जो जिन्नस बनवायचा आहे तो जर रुचकर व्हायचा असेल तर सगळे पदार्थ योग्य प्रमाणात त्याच्यामध्ये मिसळावे लागतात. कुठलाही एक कमी जास्ती झाला तरी त्याची रुची ही हलते. तसं मानवी जीवन जे आहे हे कसं आहे तर प्रवृत्ती निवृत्तीचे आटुनिया भाग, उतरले चांग रसायन. की मला माझं जीवन जे ऐहिक जीवन जे इहलोकामधलं हे जर मला संपन्न बनवायचं असेल, आणि संपन्न सगळ्या अर्थाने म्हणजे लौकिक अर्थाने आणि पारलौकिक अर्थाने, तर मला प्रवृत्ती आणि निवृत्ती ह्याचं आवश्यक तेवढा अंश त्यामध्ये मिसळला पाहिजे. प्रवृत्ती निवृत्तीचे आटुनिया भाग, उतरले चांग रसायन. असं ही जी जीवनदृष्टी आहे त्या जीवनदृष्टीला ऊब किंवा आच कशाची आहे? ज्ञानाग्नी हुताशी कडसिले ओजा, आत्मसिद्धी का जा लागोनिया. म्हणजे प्रवृत्ती पर जीवनदृष्टी, निवृत्ती पर जीवनदृष्टी यांचा सुयोग्य मेळ जीवनामध्ये घालून ज्ञानाग्नीने त्याला परिपक्वता आणून व्यतीत केलेलं जीवन म्हणजे भागवत धर्माला अनुसरणारं जीवन. शेवटचं चरण त्याचा, मी तो अभंग सांगत नाही, शेवटचं चरण असं आहे, आरोग्यता तुका पावला अष्टांगी, मिरविला रंगी निजात्मरंगी. की खऱ्या अर्थाने व्यक्तिगत किंवा सामाजिक जीवन जर आरोग्यपूर्ण, म्हणून तुकोबाने शब्द आरोग्यता वापरलाय, आरोग्यता तुका पावला अष्टांगी, मिरविला रंगी निजात्मरंगे. असं आरोग्यपूर्ण जीवन जर आम्हाला जगायचं असेल व्यक्तिगत पातळीवरती आणि सामाजिक पातळीवरती किंवा सामूहिक पातळीवरती, तर प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोहोचा सुविहित मेळ आम्हाला घालायला लागेल. आता ही संपूर्ण पार्श्वभूमी थोडी समजावून घेतल्यानंतर आपली किती 7:30 पर्यंत वेळ, 7:15 वेळ चालेल ना आता. मग मला हा प्रश्न पडायला लागला की निवृत्तीनाथांपासून ते निळोबांपर्यंत ही जी आमची संपूर्ण वारकरी परंपरा आहे, त्या वारकरी परंपरेमधले तुकोबा आणि समर्थ हे एका वर्षात जन्माला आलेले दोन संत आहेत. दोघांची कार्यभूमी महाराष्ट्र हीच आहे. दोघांना लाभलेला जो वैचारिक वारसा आहे तोही एकाच भागवत धर्माचा आहे. जे समर्थांचं राम हे आराध्य दैवत आहे ते वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा रामकृष्ण या रूपामध्ये म्हणजे भजनामध्ये आलेला आहे. किंबहुना ज्ञानदेवांचा एक अभंग आहे, अभंग असा आहे की आनंदोरे आजी आनंदोरे, सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदोरे, 1 2 3 4 5 6 इतुके विचारुनी मग परमानंदी रहा. शेवटचं चरण असं आहे, 7वा अवतार 8वा वेळोवेळा, बाप रखमा देवी वरू विठ्ठलू जवळा. आता इथे 7वा अवतार 8वा वेळोवेळा, इथे ज्ञानदेवांनी शब्दाची गंमत केलेली आहे की 7वा अवतार 8वा वेळोवेळा. इथे 8वा हा शब्द जो आहे तो अंकवाचक पण आहे, म्हणजे 7 नंतर 8वा येतो म्हणून, आणि 8वा हा स्मरणवाचक पण आहे की आपण त्याला आठवतो नावात देवाचं नाव 8वा. 7वा अवतार 8वा वेळोवेळा हा जर मी म्हणजे स्मरणवाचक शब्द घेतला तर 7वा अवतार रामचंद्राचा आहे. त्यामुळे राम हा सतत 8वा असंही ज्ञानदेव सांगतायत, किंवा 7वा अवतार 8वा वेळोवेळा राम आणि 8वा अवतार कृष्ण आहे.
म्हणजे आमचं आराध्य दैवत किंवा आमचं जे रामकृष्ण हरी हा जो वारकरी संप्रदायाचा बीजमंत्र आहे त्याच्यामध्ये राम आणि कृष्ण हे दोघं आहेत. असं असेल तर मग प्रवृत्तीपर संत आणि निवृत्तीपर संत हे हे जे आम्ही द्वैत मानतो याला आधार आहे का खरोखर, की सापडतो का, हे खरं मी बघायला लागलो. ते मी फक्त आपल्या पुढे मांडतोय. याला कारण असं आहे की आता मी गंमत सांगतो, मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, मी कुठलाही फार अभ्यास केलेला माणूस नाही. मी सुरुवातीलाच कबूल केलंय. त्यातल्या त्यात मी तुकोबा जास्ती वाचलेली ही गोष्ट खरी आहे. आता गंमत आहे, हा प्रश्न का पडला तेही सांगतो, मग ईश्वरनिष्ठा आणि महंत आपण शेवटी येऊन ते थांबूया. समजा आम्ही हे घटकावर मान्य करू की ठीक आहे, बाकी सगळे संत निवृत्तीवादी आहेत आणि समर्थ प्रवृत्तीवादी आहेत. आता एका समर्थांची दोन वचनं आहेत. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचा. आणि ते समर्थ मग म्हणतात की प्रपंच सांडोनी परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायला, मग तया करण त्याला परमार्थ कायचा. एकाच महापुरुषाची दोन वचन आहेत. तुकोबांचं उदाहरण देतो आपण. गाथेमध्ये अनेक अभंग आहेत. एक महाराजांचा प्रख्यात अभंग असा आहे की नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायणा, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवरी अनंत आळवावा, नलगती सायास जावे वन, काही सोडावं लागत नाही. तुकोबांच्या गाथेमध्ये नाथ नावाचा एक अभंगांचा प्रकार आहे. हा फक्त तुकोबांच्याच गाथेमध्ये आढळतो बरं का, बाकी कुठेही आढळत नाही. त्याच्यामध्ये तुकोबांनी हा जो भागवत धर्माने शिकवलेलं हे जे भक्ती तत्व आहे त्याचा महिमा वर्णन करणं एक मोठा चौचरणी अभंग आहे. मी तो अभंग सगळा सांगत घेतलं, फक्त एक चरण सांगतो. तुकोबांचा अभंग असा आहे की महाराज असं म्हणतात की अवघ्या दशा येण्याची साधती, मुख्य उपासना सगुण भक्ती, प्रगटे अंतरीची मूर्ती, भावशुद्धी जाणून या, बीजा आणि फळ हरीचे नाम. की हे जर भक्ती तत्व हस्तगत व्हायचं असेल तर नाम हे त्याचा आदिबीज आहे. अभंगाचा तिसरा चरण असा आहे, न लगे सांडावा श्रम, उपजले कुळीचे धर्म, आणि न करावे श्रम, एक पुरे नाम विठोबाचे. म्हणजे तुम्ही ब्रह्मचर्यात आहात, गृहस्थात आहात, वानप्रस्थात आहात का संन्यासामध्ये आहात, न लगे सांडावा आश्रम, काही त्याग करण्याची गरज नाही. उपजले कुळीचा धर्म, की आमच्याकडे जी सगळी वर्णव्यवस्था आहे, कुठल्याही कुळीचे तुम्ही आता तुमचा जो कुळधर्म आहे ना तो कुळधर्म सोडून वेगळी काही जीवनशैली आचरण्याची गरज नाही. एक पुरे नाम विठोबाचे. म्हणजे हा तुमच्या माझ्यासारख्या माणसाला प्रापंचिकाला सहज करता येण्याजोगा हा आचारपंथ आहे, जे ज्ञानदेव हरिपाठामध्ये म्हणतात, देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी झाली गेल्या. आता असं म्हणणारे तुकोबा गाथेवर दोन अभंग आहेत तुकोबांचे. एक अभंग असा आहे, निर्वाहा पुरते अन्न आच्छादन, आश्रमासी स्थान कोपी गुहा, कोठेही चित्तासी नसावे बंधन, हृदयी नारायण साठवावा, नये बोलो फार बैसो जनामधी, सावधान बुद्धी इंद्रिय दमी, तुका म्हणे घडी घडीने साधावी, त्रिगुणाची गोवी उगवली. कडकडीत वैराग्य आहे. निर्वाहा पुरते अन्न आच्छादन, केवळ शरीर जिवंत ठेवायचं तेवढंच खावं आणि जगात समुदायात राहायचं लांब राहावं. आश्रमासी स्थान कोपी गुहा. दुसरा अभंग आहे, साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्वाही, लोलुपता काय निद्रे ते जिणावे, भोजन करावे परिमित, साधकाने मोजकच जेवावं. एकांती लोकांती स्त्रियासी वचन, प्राण गेल्या जाण बोलू नये, संग सज्जनांचा उच्चार नामाचा, घोष कीर्तनाचा अहर्निशी, तुका म्हणे ऐशा साधनी जोर आहे, तोच ज्ञान आहे गुरुकृपा. म्हणजे गुरुकृपा व्हायची असेल तरी वरचं सगळं करायला लागेल, हे म्हणणारे तुकोबा. आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे की नलगती सायाचा जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, हे म्हणणारे तुकोबा. यातलं काय खरं धरायचं? किंवा जसं मी म्हटलं की समर्थांचं ते सुरुवातीला आपण वचन बघितलं की देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा, आणि प्रपंच सांडोनी परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायला. हीच भावना ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओळीमध्ये ज्ञानदेवांनी मांडलेली आहे. ज्ञानदेव अर्जुनाला असं म्हणतात, अर्जुना, पहिला नाही चौथा अध्याय ज्ञानदेवांना अर्जुना म्हणजे भगवंताच्या मुखामधनं ज्ञानदेव असं म्हणतात अर्जुनाला उद्देशून की अर्जुना,
जयाचे ऐक धड नाही, तयाचे परत्र पुससी काही, हे आणिक सांगो का बाई पंडुकुमरा. अर्जुना, ज्याचं ऐहिक जीवन धड नाहीये, ज्याला लौकिकातला सुद्धा संसार नीट करता आला नाही, म्हणजे जबाबदारीने करता आला नाही, तो पारलौकिकाच्या क्षेत्रामध्ये झेंडे लावेल. अर्जुना, हे असंभव आहे. समर्थांची भावना तीच आहे. प्रपंच सांडोनी परमार्थ केला, तरी अन्न मिळे ना खायला, मग तया करंट्याला परमार्थ कैचा. अर्जुना, जयाचे ऐक धड नाही, तयाचे परत्र पुससी काही, हे आणिक सांगू का वाई पंडुकुमरा. ही स्थळं दिसायला लागल्यानंतर मला शंका आली की आपण जे म्हणतोय ह्याचा जरा आपण तपास नीट घ्यायला पाहिजे, की खरोखर असं आहे का, की म्हणजे 1275 हा ज्ञानदेवांचा जन्म झालाय, त्याच्या 2 वर्ष निवृत्तीनाथ ज्येष्ठ आहे, 1273. 1273 हा जर आपण निवृत्तीनाथ म्हणजे भागवत संप्रदायाची जी आमची संत परंपरा आहे, जिच्यावरती निवृत्तीवादी असा शिकाय, तिचा जर आरंभ झाला तर निळोबा म्हणजे 1700 साल, म्हणजे 18वे शतक जवळपास, 18व्या शतकाची सुरुवात, म्हणजे 13वं शतक ते 18वं शतक हा संपूर्ण जो 5 शतकांचा कालावधी आहे, ज्याच्यामध्ये हा संपूर्ण संत विचार, ज्याचं अधिष्ठान गीता आहे, आणि गीतेमध्ये जी जीवनदृष्टी आहे भागवत धर्माची ती आहे, आणि त्याच काळाचा एका अर्थाने चरमपर्व म्हणजे समर्थांचा कालखंड जो आहे 17वं शतक, की जिथे मी सुरुवात तिथून केली, की तुकोबा आणि समर्थ एकाच वर्षात जन्माला आले होते. यांच्यात एवढा फरक असेल का, की केव्हा हे मानणं मग योग्य आहे का? कारण मी म्हटल्याप्रमाणे मी जे सांगतो ते, की प्रवृत्ती आणि निवृत्ती ही जी जीवनाची 2 अंग आहे, किंवा ही जीवनाकडे बघण्याची जी द्विविध दृष्टी आहे, त्या दृष्टीचं समधात संतुलन मानवी लोकव्यवहारामध्ये अभिप्रेत आहे भागवत धर्मात. ही जी समधातता आहे, ती समधातता साधली जावी म्हणून भागवत धर्माने सांगितलेल्या भक्ती तत्वाची 2 अंग आहेत, नामचिंतन आणि लोकसंग्रह. आता इथे गंमत आहे, नामचिंतन हे मोक्षासाठी आहे, ही आपली गफलत आहे. लागू नका, मी आपलं स्पष्ट का बोलतोय, कारण त्याला आधार येतो. नामचिंतन हे म्हणजे मी तुम्हाला ज्ञानदेवांची गोवी अभंग सांगतो. म्हणजे ज्ञानदेवांसारखा इतका कनवाळू मऊ मनाचा माणूस सुद्धा एके ठिकाणी वैतागतो. ज्ञानदेवांचा एक अभंग असा आहे, मोक्ष मेल्या पाठी होईला आम्हासी, म्हणती ते एक अतिमूर्ख. ज्ञानदेव असं म्हणतात की मोक्ष हा मला मेल्यानंतर मिळेल, या भावनेने जर कोणी काही साधन करत असेल तर ज्ञानदेवांसारखा माणूस सुद्धा त्याला मूर्ख म्हणण्याखेरीज पर्याय राहत नाही. मग नामचिंतनाचा हेतू काय आहे? नामचिंतनाचा हेतू अंतःकरण शुद्धी हा आहे. याला पुन्हा प्रमाण हे मी माझ्या मनातलं एकही सांगत तो सगळे अभंग करून दाखवतो. तुकोबांचा एक अभंग असा आहे, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे तिथे. हेच तुकोबा म्हणतात, महामळे होते मन जे गादले, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. नामचिंतनाचा हेतू हा अंतःकरण शुद्धी हा आहे, आणि अंतःकरण शुद्धी याची देही याची डोळा ह्याच जन्मामध्ये ती साधन करायची. कारण अंतःकरण शुद्धी झाली की त्याचं व्यवहारामध्ये उमटणारं प्रतिबिंब हे नीतीचा व्यवहार हेच असणार आहे. भागवत धर्माला जी भक्ती अपेक्षित आहे तिला नीतीचा अस्तर आहे. मी पुन्हा उदाहरण देतो, ज्ञानदेवांची ओवी आहे, ज्ञानदेवांची ओवी 9व्या अध्यायातली प्रख्यात ओवी आहे ती ओवी अशी आहे, जया भक्तीची येतुली प्रीती, ते कैवल्या ते परवते सर म्हणती. आता कीर्तनकार बहुतेक लोक जे आहेत, मी टीका करत नाही बरं का, मी वस्तुस्थिती सांगतोय फक्त. ते ह्या ओवीचा जो पहिला भाग आहे ना तेवढाच सांगतो, की जया भक्तीची येतुली प्रीती, ते कैवल्या ते परवते सर म्हणती. म्हणजे कुठेतरी भक्ती आणि मोक्ष याच्यात स्पर्धा आहे, आणि भक्तीपेक्षा मोक्ष श्रेष्ठ आहे, किंवा भक्तीला भीती, जन्माची भीती नाही ना. तुकोबा जेव्हा म्हणतात, भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा हाणवला था, किंवा घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, म्हणजे इथे भीती नाहीये जन्माची. ही ओवी जेव्हा आम्ही सांगतो ना,
की जया भक्तीची ये तुली प्रीती ते कैवल्याते परवते सर म्हणती. म्हणजे ज्ञानदेवंत कीर्तनकार सांगताना अर्थ एवढं सांगतात की हे जे भक्ती तत्व आहे याची गोडी इतकी अविट आहे की समोर मोक्ष जरी येऊन उभा राहिला तरी या भक्तीची गोडी ज्याला लाभलेली आहे तो म्हणतो बाबा सध्या मला तुझी गरज नाही, तू लांब थांब, ते मोक्ष कैवल्याते परवते सर, तू पलीकडे सरक असं म्हणतात. ठीक आहे, हे आपण मान्य करू. ओवीचा पुढचा अर्धांश जो आहे तिथे भागवत धर्माच्या भक्तीचा खरा पीड आणि त्याचा नामचिंतनाशी असणारा संबंध स्पष्ट होतो. ओवीचा पुढचा अर्धांश असा आहे, जयांचे लीला माझी नीती जी आली दिसे. अर्जुना, जो भक्तिवान आहे तो नीतिवान असलाच पाहिजे. जयांचे लीला माझी नीती जी आली दिसे. इथे लीला याचा अर्थ सहज सहेतुक निर्हेतुक केलेल्या कृती. म्हणजे आमचं उठणं बसणं चालणं बोलणं व्यवहार करणं वाहन चालवणं ह्या ज्या साध्या साध्या गोष्टी आहेत या प्रत्येक गोष्टीला नीतीचं अस्तर असलं पाहिजे तरच त्या भक्तीला अर्थ आहे. म्हणजे सगळ्या प्रकारच्या लांडलाबाड्या करून धन मिळवायचं दान करायचं याला भागवत धर्म भक्ती म्हणत नाही. कारण भक्तीची व्याख्या ज्ञानदेवांनी इथे केलेली आहे की जया भक्तीची येतुली प्रीती. भागवत धर्माने म्हणजे प्रत्यक्ष भगवंताने ज्या गीतेचा महिमा ज्या भक्तीचा महिमा वर्णिलेला आहे त्या भक्तीचं तत्व ज्याला कळलं त्याला जयांचे लीला माझी नीती जी आली दिसे. अर्जुना, अशा त्या व्यक्तीचं या लौकिक व्यवहारामधलं चालणं बोलणं उठणं बसणं ह्याच्यात सुद्धा मूर्तिमंत नीतीचं दर्शन होतं, त्याला भक्ती म्हणा. ही नीती जर साध्य करायची असेल तर आमची बुद्धी शुद्ध हवी. मी पुन्हा सांगतोय, आपण बघा ज्ञानेश्वरी जरा मी आपल्याला उपदेश करत नाही, मला अधिकार नाही, मी फक्त विनंती करतोय. ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये ज्ञानदेवानी क्रमयोग मांडलेला आहे. थोडा फरक आहे. 3ऱ्या अध्यायात कर्मयोग आहे आणि 18व्या अध्यायामध्ये क्रमयोग आहे. गीतेचा साधारणपणे 46-47 श्लोक आहे. तिथपासून जवळपास 55 नंबरच्या श्लोकापर्यंत ज्ञानदेवांनी जो विस्तार केलेला आहे त्याच्यामध्ये क्रमयोग सांगितलेला आहे. मी तो फार सांगत नाही कारण ज्यात म्हणजे नीतीशी आणि नीती ही शुद्ध बुद्धीने येऊ शकते आणि त्याच्यासाठी नामचिंतन हे कसं गरजेचं आहे हे ज्ञानदेवांनी ते क्रम सांगितलेला आहे. तेवढा फक्त सांगतो ना आपण ईश्वरनिष्ठाकडे वळूया. ज्ञानदेव तिथे असं म्हणतात पुन्हा ही म्हणजे लौकिक आणि पारलौकिक किंवा प्रवृत्ती आणि निवृत्ती हा जो आपण भेद मानतोय आणि पारमार्थिक जीवन आणि प्रापंचिक जीवन हे ह्याच्यामध्ये जो श्रेष्ठ कनिष्ठ भाग आपण मानतो किंवा पारमार्थिक जीवन श्रेष्ठ आहे कारण त्याच्यामध्ये त्याग आहे, प्रापंचिक जीवन कनिष्ठ आहे. ही भूमिका आणि समर्थांची भूमिका की तरी अन्न मिळेल ना खायला की प्रपंच उत्तम केला आधी प्रपंच करावा नाही का एकच भूमिका आहे, भाषा फक्त वेगळी आहे. अर्जुना, जयाचे ऐक धड नाही 13व्या शतकामध्ये ज्ञानदेव म्हणतात आणि आधी प्रपंच करावा नाही टका मग सारा परमार्थ विवेका 7व्या शतकामध्ये समर्थ म्हणतात. भावना एकच आहे का? कारण मूळ धागा भागवत धर्माच्या भक्तीचा आहे की जिथे प्रवृत्ती आणि निवृत्ती हे समधात आहे. ज्ञानदेव असं म्हणतात. 3रा ओवी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बघा. 18व्या अध्यायामध्ये जिथे क्रमयोग ज्ञानदेवांनी मांडलेले आहे त्याची सुरुवात अशी आहे, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा पूजा केली हो या पारा तोषा लागी. ही ओवी सगळ्यांना माहिती आपल्याला की आपलं वाट्याला आलेलं काम अत्यंत प्रामाणिकपणे करणं हीच पूजा आहे. हा 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 रोकडा कर्मयोग आहे. ही ओवी माहिती आहे मला. पुढची ओवी ह्याच्यापेक्षा महत्वाची आहे. पुढची ओवी अशी आहे ज्ञानदेवांची की तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा पूजा केली होया पारा तोषा लागी. पुढची ओवी अशी आहे, मग संतोषोनी तये पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देई जे पसाय तया. अर्जुना, वैराग्य जर मिळायचं असेल आणि वैराग्य जर हस्तगत करायचं असेल तर प्रपंच नीट केला पाहिजे. प्रपंचामध्ये वाट्याला आलेलं लौकिक कर्म प्रामाणिकपणे नीतीला अनुसरून निष्काम बुद्धीने केलं तर त्या तशा कर्मरूपी फुलांनी केलेल्या पूजेमुळे प्रसन्न होऊन ते परतत्व त्या साधकाच्या ओंजळीमध्ये जो प्रसाद घालतं त्याला वैराग्य हे नाव आहे. मग संतोषोनी तये पूजे, ती पूजा कुठली? तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा. ही सगळी
अत्यंत सुविहित धागा या भागवत नाथांचं जे आहे, नाथांच्या भागवतामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये नाथांनी भागवत धर्माची व्याख्या केलेली आहे. हेतुक अथवा अहेतुक, वैदिक लौकिक स्वाभाविक, भगवंती अर्पे कर्मे रेख, या नाम एक भागवत धर्म. की उद्धवा, हेतुक अथवा अहेतुक, हेतुपूर्ण केलेलं किंवा हेतुविरहित केलेलं, वैदिक वेदांनी सांगितलंय म्हणून, लौकिक आम्हाला प्रपंच चालवायचा आहे म्हणून, स्वाभाविक माझा स्वभाव आहे तसा म्हणून मी करणारं काम, कुठल्याही स्वरूपाचं काम असो ते भगवंताला अर्पण करणं, याचं नाव भागवत धर्म. ह्या पूजेने प्रसन्न होऊन भगवंताकडनं मिळालेला जो प्रसाद आहे त्याचं नाव वैराग्य आहे. वैराग्य हे प्रपंचाचा त्याग करून मिळत नाही, हे ज्ञानदेव सांगतात. का? कारण हे वैराग्य जे आहे, हे वैराग्य त्यागाने होणार नाहीये, हे अंतःकरणामधल्या निष्कामतेच्या प्राप्तीने होणारे, ज्याचं कारण नामचिंतन आहे. नामचिंतनाचा भागवत धर्माने धरलेला आग्रह जो आहे, तो आग्रह मन शुद्ध पवित्र निष्काम होण्यासाठी आहे. त्यासाठी अखंड नामचिंतन आहे. आणि एकदा का नामचिंतनाने मन शुद्ध झालं, पवित्र झालं, निष्काम झालं की मग त्या नामसाधकाला काहीही मिळवायचं राहत नाही. मग त्याने काय करायचं? त्याने लोकसंग्रह करायचा. बघा आता तुकोबांची संपूर्ण साधकावस्था, समर्थांची साधकावस्था, हा साधकावस्थेचा सगळा भर हा पहिला नामचिंतनावरती आहे. कारण नामचिंतन हे उपयोजित आहे. उपयोजन, नामचिंतनाचं उपयोजन काय आहे? नामचिंतनाचं उपयोजन अंतःकरण निष्कलंक, निर्मळ, निर्वासन आणि निष्काम करणं हे आहे. आणि असा जो मग साधक आहे त्याला मग एकच काम उरतं, तयाही कर्तव्य असे उरले लोकांना. आता पुढची गंमत आहे. पुढची गंमत अशी आहे की असा जो साधक आहे त्या साधकाचे काय करायचं? मग त्यालाही कर्तव्य असे उरले लोकांना की म्हणजे त्याने काय करायचं? तर त्याने त्याला जे गवसलेलं आहे जीवनाचं ध्येय, ते समाजाला शिकवण्यासाठी अखंड मग क्रियाशील बनायचं. समर्थ जेव्हा म्हणतात ब्राह्मणू हिंडता बरा, त्याचा अर्थ तो आहे की इथे ब्राह्मण याचा अर्थ जातीनं नाही. ज्याला हे वर्म कळलेलं आहे त्याने मग एकट्याने आपल्या ठिकाणी बसायचं नाही. त्याने ती जीवनदृष्टी प्रसृत करण्यासाठी अखंड फिरायचं, गतिमान व्हायचं. इथे आपण आता ईश्वर निष्ठाच्या उमऱ्यावरती येऊन थांबलो. ज्ञानदेवांची मी मला ओवी सांगतो. ज्ञानदेवांची एक विषय आहे, जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुला हाती रिगाला भक्तिपंथी जगा देतो. की असा जो साधक आहे, इथे पुन्हा म्हणजे आता मला म्हणजे केवळ मोह आवरत नाही म्हणून मी फक्त सांगतो, म्हणजे मोक्ष ही संकल्पना आणखी स्पष्ट होईल. तुकोबांच्या एका अभंगाचा शेवट असा आहे, तुका म्हणे मोक्ष देखील कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. तुकोबांचा पंढरी क्षेत्राचा महिमा वर्णन करणारा अभंग आहे. त्याचं शेवटचं चरण असं आहे, तुका म्हणे मोक्ष देखील कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. याचा आपल्याला थोडा जरा व्यत्यय नीट लावून घ्यावा लागतो. तो असा घेऊन लागतो, मोक्ष नाश अहंकाराचा देखील कळस तुका म्हणे. म्हणजे पंढरपूरला गेल्यानंतर तुम्हाला एक वेळ विठ्ठल नाही दिसला तरी चालेल, कळस दिसल्यानंतर त्याची फलश्रुती काय आहे? नाश अहंकाराचा हाच मोक्ष आहे. त्याच्यासाठी नामचिंतन आहे. हे बघा, मी याच्यात वकिली करत नाही, हे साधे अर्थ येते. असा ज्याने आता स्वचा नाश केलेला आहे, म्हणजे जो ज्याला आता काही मिळवायचं राहिले, आकांक्षा, अशा आकांक्षा मनामध्ये ज्याच्या राहिलेली नाही, अशा ज्ञाननिष्ठाने मग काय करायचं? तर त्याने मग ती जी जगण्याची पर्याय आहे, ती जी जगण्याची दृष्टी आहे, ती जी जगण्याची पद्धत आहे, ती समाजामधल्या प्रत्येक व्यक्तीला कळून प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचं समधात संतुलन होऊन त्याच्या आयुष्याचा पोत सुधारावा, यासाठी मग शिक्षण करण्यासाठी बाहेर पडायचं, ज्याला म्हणून आम्ही संतांना आमचे लोकशिक्षक ह्या भूमिकेतनं म्हणतो. संपूर्ण आपण पसायदान सगळे रोज म्हणतो. आपण पुन्हा मी तुमच्या अगदी नम्रपणे क्षमा मागून म्हणतो, ते रोज म्हटल्यामुळे त्याचं महत्व पार हरपलेलं आहे. आता मी जर उदाहरण देतो,
चला कल्पतरूंचे आरव. इथे शब्द हा चल म्हणजे अचलच्या विरुद्ध असा आहे. 99% लोक चला शब्द वापरतात. बघा तुम्ही, मी शाळेमध्ये तर हे हल्ली बघतो की शाळेमध्ये मोठ्यांनी स्पीकरवरती लावलेलं असतं, चला कल्पतरूंचे आडव. चला म्हणजे इथून चला असा तो नाही अर्थ. चल, जे अचल कोण आहेत? पर्वत अचल आहेत. हे हे ईश्वरनिष्ठ जे आहेत, त्या ईश्वरनिष्ठांना ज्ञानदेवांनी जोडलेली जी विशेषणं आहेत, ती विशेषण लक्षात घ्या. काय म्हणतात ज्ञानदेव? वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची बांधी आली, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. पावसाच्या धारा जशा अनवरत पडतात, तसं या विश्वावरती मंगळाचा वर्षाव करणारे ईश्वरनिष्ठ हे अखंड या पृथ्वीवर येत राहोत, हे मागणं आहे. आता गंमत अशी आहे, असे ईश्वरनिष्ठ समजा त्यांची एक मोठी काय आपण म्हणू टोळी, चांगली अर्थाने, किंवा समूह आला आणि तो जर एकाच ठिकाणी स्थिर राहिला तर त्याचा उपयोग नाही. हे ईश्वरनिष्ठ कसे पाहिजेत त्याचं पुढचं वर्णन आहे. हे ईश्वरनिष्ठ कसे आहेत? चला कल्पतरूंचे आरव. हे चल पाहिजेत, हे फिरते पाहिजेत. यांचा गतिमानता हा या ईश्वरनिष्ठांचा गाभा आहे. तरी एका जागी बसता कामा नये. समर्थांचे महंत समर्थांच्या काळामध्ये पार म्हणजे कृष्णेच्या काठापासून पेशावर पर्यंत 1100 मठ समर्थांनी स्थापन केले. आणि या प्रत्येक मठामधला महंत हा तळायात नसे, त्यांची बदली होत असे. हे पुस्तक आपण जरूर बघा. मनीषाताई बाठ्याने जे पुस्तक लिहिलं आहे साहित्य अकादमीसाठी, हे अत्यंत उत्तम पुस्तक आहे. समर्थांचा संपूर्ण महंत आणि समर्थांची जी मठनिर्मिती जी आहे तिचं गाभा हा ह्या पद्धतीने ज्ञानाच्या माध्यमातून समाजाचं सक्षमीकरण घडवून आणणारी गतिमान संस्था म्हणजे मठ आहे. आणि त्याचा मुख्य म्हणजे महंत आहे. पण तो स्थिर नाहीये, तो फिरताय. फिरता या अर्थाने की 1100 मठ समर्थांच्या काळामध्ये समर्थांनी स्थापन केले, असं धुळ्याच्या वाग्देवता मंदिरामधल्या पुराव्यामध्ये दिसतं. मनीषा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आज सुद्धा 130 मठ कार्यरत आहेत. आणि हे मठ म्हणजे ज्ञानाच्या उपासनेची केंद्र आहे. याच्यात त्यांनी बघा, आपण मुद्दा काय आहे? मुद्दा असा आहे की असं विश्वाचं मंगल करणं, विश्वातल्या प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं, आणि ते कल्याण सुद्धा पुन्हा भागवत धर्माचा जो गाभा आहे, प्रवृत्ती निवृत्तीचे आटोनिया भाग, की आमचं जीवन हे संतुलित आणि समधात असलं पाहिजे. भोग लोलूप पण नाही आणि पराकोटीची सध्यास्प्रवणता पण नाही. का? कारण या दोन्ही गोष्टींनी समाजाची धारणा होत नाही. म्हणून ती जी ओवी आहे, हे सकल लोकसंस्था रक्षणीय सर्वथा म्हणून या, हा अट्टहास त्याच्यासाठी आहे. हे समाजाचं हित त्याला जाणवून देण्यासाठी, त्याला त्या दिशेने कार्यप्रवृत्त करण्यासाठी, नामे लोकसंग्रहासाठी अशा ईश्वरनिष्ठाने अखंड क्रियाशील राहिलं पाहिजे. ती सगळी पुढची विशेषणं जी आहेत ती तशी आहे. चला कल्पतरूंचे आरव. अरे कल्पतरू म्हणजे मनात आलेली इच्छा पूर्ण करतो, पण त्या कल्पतरू म्हणजे मुळात हा कल्पतरू आहे हे आपल्याला ओळखायला यायला पाहिजे. दैवयोगात आपण त्याच्या खाली सावलीत बसायला पाहिजे, तर तो कल्पतरू हे कळेल. हे जर जगामधलं सगळं दुरिताचे तिबेर जावो हे जर करायचं असेल तर असे कल्पतरू एका कुठल्या तरी पुण्याच्या बागेमध्ये आले तिथेच थांबले चालणार नाही. हे फिरते पाहिजे. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. हे चेतन पाहिजे, हे अचेतन असून उपयोग नाही. ही सगळी विशेषणं जी आहेत, हा ईश्वरनिष्ठ म्हणून कसा हवा? हा ईश्वरनिष्ठ समाजाभिमुख हवा. बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली. ईश्वरनिष्ठेची संकल्पना ज्ञानदेवांची ती ही आहे की जो समाजाभिमुख आहे, समाजाच्या कल्याणाची ज्याच्या ठिकाणी बावन कशी निष्ठा आहे, आणि म्हणून जो सतत फिरताय, सतत गतिमान आहे, क्रियाशील आहे, तो लोकांकडे जातोय. लोक माझ्याकडे येतील आणि मी त्यांच्यावर अनुग्रह करेन, ही भूमिका नाहीये इथे. आता पुढचा प्रश्न इथे, आता समर्थ कुठे येतात? समर्थांनी श्री संप्रदायाची म्हणून जी 20 लक्षणं सांगितलेली आहेत ती लक्षात घ्या. आता थोडा काळाचा आपण भान ठेवूया आणि संपूया. भागवत धर्माचं ज्ञानेश्वरी मधलं विवरण हे 13व्या शतकातलं आहे. आणि संपूर्ण समर्थांचा जो अत्यंत निकोप सकारात्मक जे प्रपंच विज्ञान आहे, हा प्रपंच विज्ञान हा माट्यांचा शब्द आहे, हे
17व्या शतकातला आहे. म्हणजे 13वं शतक ते 17वं शतक मध्ये जवळपास 400 वर्षाचा काळ हा होऊन गेलेला आहे. म्हणजे परकीय सत्ता आली, तिचा पार माध्यान्ह झाला, विजयनगरचं साम्राज्य बुडलं, त्याच्यानंतर शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेचा अत्यंत मोठा प्रयोग इथे साकारला आणि त्यातनं जी एक नवीन ऊर्जा निर्माण झाली, तिथून पुढे सगळा जो मराठी किंवा महाराष्ट्राचा वेगळा प्रवास जो सुरू झाला, या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला समर्थांनी त्यांच्या श्री संप्रदायाचा किंवा समर्थ संप्रदायाचा जो पाईक आहे त्याच्या ठिकाणी ज्या 20 गुणांची अपेक्षा धरलेली आहे, ते 20 गुण हे ईश्वरनिष्ठांचं जे अभिप्रेत कर्तव्य ज्ञानदेवांना आहे की वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मानली आली, की या जीवाचं, जगातल्या प्रत्येक जीवाचं कल्याण होण्यासाठी त्याने अहोरात्र झटलं पाहिजे. असा जो ईश्वरनिष्ठा आहे त्याला जर ते त्याचं अंगभूत कर्तव्य नीट पार पाडायचं असेल तर त्याच्या ठिकाणी कोणती गुणसंपदा असली पाहिजे याचा उल्लेख आपल्याला 400 वर्षानंतर मिळतो. आजच्या भाषेमध्ये ईश्वरनिष्ठाच्या ठिकाणी अभिप्रेत असणारी गुणसंपदा कोणती आहे याचं डिकोडिंग समर्थ करतात. इथे मी म्हटल्याप्रमाणे ईश्वरनिष्ठा आणि संतांचा म्हणजे समर्थांचा महंत हे एका रेषेमध्ये येतात. दोघांची भावना समाज लोककल्याण हीच आहे. लोकशिक्षण हे दोघांचं साधन आहे. दोघांचाही भक्तीवरती, नामचिंतनावरती आणि लोकसंग्रहावरती एकच भर आहे. दोघांची भक्ती गतिमान आहे. दोघांचाही जो साधक म्हणजे ईश्वरनिष्ठ किंवा महंत आहे हा नामचिंतनाने त्याचं अंतःकरण परिष्कृत झालेलं आहे आणि त्याचं उर्वरित जीवन तयाही कर्तव्यासे उरले लोका लागी या एकाच भावनेने प्रेरित आहे. इथे समोर हात आहे. आता ते गुण कोणते आहेत त्याचं जे समर्थांनी विवरण मांडलेलं आहे की ते 20 लक्षणं जी आहेत की जो श्री संप्रदायाचा किंवा समर्थ संप्रदायाचा जो पाईक आहे त्याच्या ठिकाणी कोणती 20 लक्षणं असली पाहिजेत त्याचं जे समर्थांनी विवरण केलं आहे ते विवरण लक्षात आलं. म्हणजे ज्ञानदेवांनी ईश्वरनिष्ठ या एका शब्दामध्ये जो सगळा व्याप आपण काय म्हणू सामावून घेतलेला आहे त्याचं विवरण म्हणजे मी सांगू का, मला ईश्वरनिष्ठाची कडनं ज्ञानदेवांची पसायदानामधली असलेली अपेक्षा आणि महंताच्या ठिकाणी किंवा श्री संप्रदायाचा जो अनुयायी आहे त्याच्या अंगी कोणते 20 गुण असले पाहिजेत याचा समर्थांनी केलेला विस्तार हे बघितलं ना की एक अतिशय उत्तम कारागीर अशी छान सुंदर पैठणी उलगडून दाखवतो ना त्याचं मला आठवण होते की घडी घातलेली पैठणी म्हणजे ईश्वरनिष्ठा आहे आणि विस्तारलेली पैठणी म्हणजे समर्थांनी ही जी 20 लक्षणं सांगितलेली आहेत ती आहे. एकच वस्तू आहे, एके ठिकाणी अवगुंठित आहे, एके ठिकाणी प्रकाशित आहे. म्हणून हे दोघंही एकाच भूमिकेचे, एकाच तत्वाचे, एकाच परंपरेचे, एकाच मूल्य संचयाचे काळाच्या 2 टप्प्यावरती निर्माण झालेले साध आणि पडसाद आहेत. हे 20 गुण कोणते आहेत ते फक्त सांगतो म्हणजे आपल्याला तो ईश्वर, कारण त्या ईश्वरनिष्ठाकडनं नामे महंताकडनं जे समाज कल्याण अभिप्रेत आहे भागवत धर्माला पर्यायाने समर्थांना ते साध्य करण्यासाठी काय काय हवं. समर्थ म्हणतात प्रथम लिहिणे, त्याला लिहिता यायला पाहिजे कारण आपले विचार सांगायचे असतील तर लेखन कला ही किमान पाहिजे. दुसरे वाचणे, आणि या दोन्ही क्रिया अंतरसंबंध दोघींचा गहन आहे. तिसरे सांगणे अर्थांतर, तिथे मग सांगताना तो जो आहे उपासक त्याला आपण जे बोलतोय त्याचे जे वेगवेगळे अर्थछटा आहेत त्या अर्थछटा विवरून सांगता येण्याची क्षमता त्याने मग संपादन केली पाहिजे. म्हणजे प्रथम लिहिणे, दुसरे वाचणे, तिसरे ते अर्थांतर, आशंका निवृत्ती ऐसी चौथी स्थिती. ऐकताना श्रोत्याने जर एखाद्या शंका विचारली तर त्याचं समाधान करण्याची क्षमता ह्याच्याकडे पाहिजे, नुसतं पोपटपंची उपयोगाची नाही. त्यामुळे आशंका निवृत्ती ऐसी चौथी स्थिती. 5वी प्रचिती अनुभवे, तो जे बोलतोय त्याचा त्याला अनुभव पाहिजे. पुन्हा मी म्हणतो तुकोबा आणि समर्थ इथे एका पातळीवरती येतात. तुकोबांचं म्हणजे प्रतिज्ञाच आहे, अनुभवे आले अंगा ते या जगा देत असे, नोहे हात तुके बोल मूळ ओला अंतरीचे. आणि एके ठिकाणी तर तुकोबा इतकं स्पष्ट बोलतात, तुकोबा असं म्हणतात की तुका म्हणे तेथे पाहिजे अनुभव, बोलाचे वैभव कामा नाहीये. नुसत्या 1.5 तास प्रवचनाने मी जे करतोय ते बोलाचं वैभव आहे, माझ्याकडे अनुभव काही नाही. पण समर्थ तेच बरोबर बोलतात की काय पाहिजे,
तर पाचवी प्रचिती अनुभवे. त्या जो कोणी साधक आहे, जो ईश्वरनिष्ठ आहे, जो महंत आहे, तो जे बोलतोय त्याला अधिष्ठान अनुभवाचं पाहिजे. केवळ शाब्दिक सामर्थ्य किंवा शब्दवैभव हे इथे पोचणार नाही. सहावे ते गाणे, सातवे नाचणे. कारण इथे आता फार हे अत्यंत सूक्ष्म आहे हो. म्हणजे आपण आता याच्या सगळ्याचा विस्तार करता आणखी एक तास जाईल. लोकशिक्षणाचे 17व्या शतकातले जे दोन प्रमुख आयाम आहेत त्यातलं एक कीर्तन आहे आणि दुसरं प्रबंध लेखन किंवा प्रवचन. कीर्तनाचा गाणं आणि नाचणं हा कीर्तनाचा प्राण आहे. नामदेवराजे म्हणतात नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. कारण तो तो कुणासाठी आहे? तो समाजातल्या प्रत्येक स्तरामधल्या व्यक्तीसाठी आहे. प्रत्येकाची क्षमता ही एकसारखी असेल असं नाही, पण रंजनामधनं प्रबोधन हे जे कीर्तनाचं मुख्य गाभा आहे त्यात तो म्हणून जो ईश्वरनिष्ठ आहे, मग नामे महंत आहे, माझ्या दृष्टीने या दोघांमध्ये काही फरक नाही. ज्याला करायचा भेद त्यांनी जरूर करू द्या. समर्थ म्हणतात त्याला या दोन कला अत्यंत आवश्यक आहेत. कारण समाजाच्या सगळ्या स्तरामध्ये त्या स्तराचं सक्षमीकरण जर करायचं असेल तर केवळ पांडित्य तिथे कदाचित उपयोगी पडणार नाही. त्याला रंजनाच्या माध्यमातून, संगीताच्या जोडीने, हेच टिळक बोलतात बरं का. टिळकाची आता फक्त 1-2 मिनिटाची उशीर होईल आपल्याला. 1908 साली टिळकांचं जे समग्र वाङ्मय किसरीने केलंय त्याच्यामध्ये 1908 सालचं एक टिपण आहे. बहुतेक पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रात कुठेतरी कीर्तनकारांचं संमेलन भरलेलं असावं आणि त्याच्या उद्घाटनाला लोकमान्यांना बोलवलं होतं असावं. कारण त्याच्यात कीर्तनकारांसाठी दशसूत्री म्हणून टिळकांनी 10 सूत्र लिहिली आहेत. त्यातलं एक सूत्र फार गमतीशीर आहे. एक सूत्र असं आहे की तत्वविवेचन आणि लौकिक जीवनाची धारणा घडवून आणणं हा कीर्तनाचा मुख्य उद्देश आहे. म्हणून कीर्तनकाराने त्याच्या विवेचनाचा बाज हा त्याप्रमाणे करावा. कीर्तनामध्ये गाणं आणि संगीत किंवा संगीत आणि वाद्य यांचा वापर जेवणाच्या पंक्तीमध्ये उद्बत्तीचा जेवढा प्रयोजन आहे तेवढंच असावं. म्हणजे अतिरेक पण नको आणि एकदम तर्ककर्कश पण नको. समर्थ किती अचूकपणे म्हणून त्या तो जो श्री संप्रदायाचा अनुयायी आहे त्याच्या ठिकाणी 6वे ते गाणे, 7वे नाचणे, ताली वाजवणे, 8वे ते तालात म्हणजे ताल आणि सूर या दोन्ही अंगांमध्ये तो पारंगत हवा. 9वा अर्थभेद, 10वा प्रबंध. त्याला प्रबंध म्हणजे स्वतःचं लेखन. केवळ त्याने पुस्तकांचे अनुवाद करू नये, त्याचा स्वतःचा विचार त्याला प्रबंध रूपाने मांडता यायला पाहिजे. आज सुद्धा आम्ही PhDच्या लेखाला प्रबंधच म्हणतो कारण तिथे स्वतःचा वेगळा विचार आहे. म्हणजे खंडीवर ग्रंथ वाचून त्यातनं अर्थभेद करून स्वतःचा नवीन अर्थ आपल्या प्रबंधाच्या रूपाने प्रस्थापित करण्याची क्षमता ही माझ्या संप्रदायाचा जो प्रचारक आहे किंवा उपासक आहे त्याच्या ठिकाणी असली पाहिजे. म्हणून 9वा अर्थभेद, 10वा प्रबंध, 11वा प्रबोध प्रचितीसी. ह्या नंतर मग त्याने उपदेश करावा. प्रबोधन करणं म्हणजे लोकांना जागृत करणं. कधी? प्रचितीसी. आधी आपण अनुभव घ्यावा आणि मग लोकांना शिकवायला बाहेर पडावं. 12वे वैराग्य, 13वा विवेक, 14वा तो लोक राजी राखे. अत्यंत महत्वाचं वर्णन इथे पुन्हा ज्ञानदेव आणि समर्थ एका पातळीवरती येतात. साचा आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आपण म्हणतो की सत्य हे कटू असतं. ज्ञानदेव म्हणतात मान्य आहे, पण कटू सत्य कटू भाषेतच बोलावं असं कोणी बंधन घातलेलं नाहीये. ते सुद्धा मऊ भाषेमध्ये सांगता येतं. समर्थ त्याच्याचकडे करतायत की अरे त्याने स्पष्ट बोलावं, पण 14वा तो लोक राजी राखे. लोकांचं अंतःकरण दुखवून सत्य बोलू नये. हे लोकसंग्रहाचं अत्यंत मोठं गमक आहे. एका पातळीवर ही सगळी म्हणून म्हणतो की ही आपण जर सलग परंपरा बघितली ना तर हा फरक दिसत नाही कुठे. हे जे आपण केलं आहे प्रवृत्ती वेगळी, निवृत्ती वेगळी, कारण विचार मूळ भागवत धर्माचा. याचं लोकसंग्रह आणि नामचिंतन ही 2 अंग आहेत. पुढे मग समर्थ म्हणतात 15वे लक्षण ते राजकारण, 16वे ते जाण अव्यग्रता. इथे राजकारण याचा अर्थ आजचं राजकारण नाही. राजकारणाचा जो मूळ गाभा आहे की समाजामधले जे वेगवेगळे हितसंबंध आहेत
त्या हितसंबंधांची मोठ बांधणं आणि समाजामधला ज्या समाज घटकाला आवाज फुटत नाही अशा समाज घटकाला त्याच्या अपेक्षा व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ किंवा जागा उपलब्ध करून देणं हे राजकारणाचं गम्य आहे. समर्थ म्हणतात ते देखील आवश्यक आहे का, कारण राजकारण हे लोकसंग्रह चांगलं आहे. पण हे करत असताना त्या शिष्याने स्वतः तो अव्यग्रता त्याने कुठेही गुंतून पडायचं नाही. म्हणजे जाऊ का, मी आजच्या भाषेमध्ये मी अर्थशास्त्र छोटासा विद्यार्थी आहे, आम्ही असं म्हणतो गुंतवणूक करावी पण गुंतून पडू नये. समर्थ ते म्हणतात 17वी ते अव्यग्रता. त्याने अनेक उद्योग करावेत पण स्वतः जणे कुठेही गुंतून पडता कामा नये. का, कारण तो जर गुंतून पडला तर बाकीची कामही खोळंबून होतात. त्याने फक्त काय करायचंय, मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. आणि म्हणून 17वी ते 16वे ते जाणं अव्यग्रता, प्रसंग जाणावा हा गुण 17वा. प्रसंगोचित बोलणं आणि प्रसंगोचित कृती हे कुठल्याही लोकसेवकाला लोकनेत्याला अत्यंत आवश्यक अंग आहे. काळ समजावा सर्वा ठाई, 18वे लक्षण वृत्ती उदासीन. इथे उदासीन याचा अर्थ उदास नाही, की जो उदासीन असतं म्हणजे एका शब्दात सांगत सूर्यासारखं, की सूर्य पृथ्वीवरच्या कुठल्याही कृतीमध्ये सहभागी नाहीये पण त्याच्या ऊर्जेने सगळी कृती चालते. तसा हा असला पाहिजे की त्याच्या प्रेरणेने लोकव्यवहार हा प्रवर्तित व्हावा, त्याने गुंतून पडू नये त्याच्यामध्ये. म्हणून वृत्ती उदासीन ही जी समर्थ म्हणतात, लोलंगता जाण तेथे नाही, त्याने गुंतून पडता कामा नये. 19वे चिन्ह सर्वासी समान, समता हे यातलं मुख्य लक्षण आहे. 19वे चिन्ह सर्वासी समान, राखे समाधान ज्यांचे त्यांचे, 20वे लक्षण राम उपासना, वेध लावी जना भक्ती रंगे. हे जे 20 गुण आहेत आपण जर बघितलं सूक्ष्मपणे तर ह्याच्यामध्ये समर्थांनी बाह्यांगाकडनं समर्थ अंतरंगाकडे जातात. आपण सुरुवात कुठून केली आहे, प्रथम लिहिणे आणि शेवट कुठे आहे, 20वे लक्षण राम उपासना. म्हणजे बाह्य दर्शन आणि अंतरंग दर्शन या संपूर्ण हा जो ईश्वरनिष्ठ आहे किंवा महंत आहे की ज्याच्याकडे हे समाज धारणेचं कर्तव्य आहे. लोकसंग्रह हा ज्याच्या जीवनाच्या आवश्यक भागाचा गाभा आहे. त्याला जर हे साध्य करायचं असेल तर तो अंतरंग आणि बहिरंग, प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्ही अंगांवरती त्याची समान धारणा झालेली असली पाहिजे. आणि म्हणून माझ्या आकलनाप्रमाणे हा संपूर्ण जो आमचा विचार आहे हा महाभारत काळापासून ज्याला व्यासांनी अत्यंत समधात जीवनसृष्टी म्हटलेली आहे की प्रवृत्ती आणि निवृत्ती. प्रवृत्ती लक्षणश्चैव धर्मो नारायणात्मक, की व्यक्तीची व्यक्तिगत आणि सामाजिक अशी जीवनाची जी 2 अंग आहेत त्याची समधात निर्मिती होण्यासाठी जी भक्ती किंवा जी जीवन तत्व सांगितलं आहे त्याला भागवत धर्म भक्ती असं म्हणतो. त्या जीवन तत्वाची 2 अंग आहेत, नामचिंतन आणि लोकसंग्रह. नामचिंतन हे अंतःशुद्धीसाठी आहे, लोकसंग्रह हे लोकसंस्था नावाची समाज नावाची आमची जी व्यवस्था आहे ती अखंड चालावी याच्यासाठी आहे. यासाठी जो झटतो त्याला संत म्हणायचं. आणि हे करण्यासाठी त्या ईश्वरनिष्ठाच्या ठिकाणी जी गुणसंपदा अत्यावश्यक आहे तिचं विवरण समर्थ त्यांच्या स्त्री लक्षणांच्या मध्ये मांडतात. आणि म्हणून माझ्या दृष्टीने मी सुरुवात केल्याप्रमाणे 13व्या शतकामध्ये ईश्वरनिष्ठ या संकल्पनेमध्ये ज्ञानदेवांना जो गुणसमुच्चय अभिप्रेत आहे त्याचं विवरण 17व्या शतकामध्ये समर्थ करतात. माझ्या दृष्टीने हा ज्ञानदेवांचा ईश्वरनिष्ठ आणि समर्थांचा महंत यांचा अंतरंग नातं हे असं आहे. ह्या दृष्टीने मला जे काही थोडंफार समर्थांचं आकलन झालं ते मी आपल्यापुढे मांडलं. ही समर्थ सेवा आपण कृपा करून रुजू करून घ्यावी. मी तुकोबांचे शब्द उसने घेऊन शेवटचा समारोप करतो. करविली तैसी केली कटकट, वाकडी की दीत देवदाणे. धन्यवाद.